नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट याची नोंद कशी करावी, याबद्दल शाळेत कशा पद्धतीने रेकॉर्ड ठेवावे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गटांची आपण स्थापना केलेली आहे आणि दर सोमवारी जो आयडियल व्हिडिओ आपणास प्राप्त होतो त्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन करून याच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्यांची नोंद आपल्या दप्तरी आपण कशा पद्धतीने ठेवावी या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील। आपणास जर या निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत ज्या माता पालक गटांची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात। या ठिकाणी माहे जून 2025 करता बैठक क्रमांक 1 साठी मी लेखन केलेले आहे। म्हणजेच प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी आपल्याला ही बैठक आयोजित करायची असते आणि मी पहिली बैठक या ठिकाणी लेखन करत आहे। या ठिकाणी शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आणि मी या पद्धतीने काही कॉलम तयार केले आहे। या पद्धतीने लेखन देखील करून घेणार आहेत। अनुक्रमांक, त्यानंतर माता पालक गटातील सदस्यांची नावे, या ठिकाणी आपण सदस्यांची नावे जर टाकू शकत असाल तर या ठिकाणी नावं टाकून घ्यायची आहे। आपल्या शाळेत जर गट कमी असतील तर आपण त्या सदस्यांचे सर्वांचे नावं टाकले तरी चालणार आहे। नाहीतर आपल्या शाळेत जास्ती गट असेल तर गटांचे नाव, आपण ज्या गटाला जे नाव दिलेलं आहे त्या गटाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। दुसरा कॉलम आहे आठवडा। ज्या आठवड्याची आपण ही बैठक किंवा ज्या नोंद ठेवणार आहेत त्या आठवड्याचं या ठिकाणी वर्णन होणार आहे। भेटीचा दिनांक, त्यानंतर आठवडानिहाय घ्यायच्या माता पालकांचा अभिप्राय, अभ्यास व कृती म्हणजेच फीडबॅक, हा फार महत्त्वाचा असा कॉलम आहे। त्यानंतर गट प्रमुखाची स्वाक्षरी, या पद्धतीने आपण लेखन जाणून घेणार आहोत। थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घेणार आहेत। दिनांक 23 जून 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं जे पत्र प्राप्त झालेलं आहे, पत्र जावा क्रमांक FLN 2025-26 करता प्राप्त झालेला आहे। त्याचा जावा क्रमांक आहे 5056 आणि दिनांक 14 जुलै 2025 अनुसार इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पहिली मासिक सभा म्हणजेच बैठक घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे। मित्रांनो, मागील वर्षी देखील आपण याचे लेखन किंवा नोंद आपण आपल्या दप्तरी ठेवलेली आहे। त्याच पद्धतीने या वर्षी देखील आपण याची नोंद आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवणार आहोत। या ठिकाणी पहिला आठवडा आहे आणि 23 जून 2025 ला मी ही बैठक घेतलेली आहे। सोमवारच्या दिवशी पहिली ॲक्टिव्हिटी किंवा कृती आहे, करून पाहूया। माता पालक गटांची मासिक सभा म्हणजेच बैठक बालगीत व प्रार्थना सामूहिकरित्या घेऊन सभेस सुरुवात करण्यात आली। सभेत आठवडा क्रमांक 1 यावरील आयडिया व्हिडिओ अंतर्गत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक सभेतील विषय निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आयडिया व्हिडिओ क्रमांक 1 याबाबत चर्चा करण्यात आली। माता पालक गट माहे जून महिन्यातील पहिला आठवडा, यामध्ये चला सर्व गोलात बसूया, मध्यभागी एक टेबल ठेवूया, घरातील काही वस्तू टेबलाच्या वर तर काही वस्तू टेबलाच्या खाली ठेवूया व त्या पाहून माता पूर्ण वाक्यात उत्तर सांगतील। उदाहरणार्थ, वाटी टेबलाच्या खाली ठेवली आहे किंवा एक एक वस्तूचे नाव घेऊन ती वस्तूची जागा खाली की वर ठेवली आहे ते सांगतील। या सर्व कृती करताना माता पालकांना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण दिसून आले व एकत्रितपणे सहभाग घेण्याचा आनंद देखील भेटला। दुसरी कृती आहे, या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहे 2 नंबरची, काही नवीन शिकूया।
आजच्या व्हिडिओ क्रमांक 1 नुसार माता पालक गटातील महिलांना शिकवण्यात आले। यामध्ये यूट्यूबवरील मुलांसाठी गाणे, गोष्टी किंवा पाढे कशा प्रकारे यूट्यूबला शोधावे व याचा वापर मुलांना शिकवण्यासाठी कसा करावा या संदर्भात आमच्या शाळेतील शिक्षिका यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व मातांना प्रात्यक्षिक करण्यास शिकवले। हे प्रात्यक्षिक करताना मातांना फार आनंद देखील झालेला आहे आणि काहीतरी नवीन आपण ज्ञान आत्मसात केलं याचा देखील त्यांना अनुभव प्राप्त झालेला आहे। तिसरी कृती या ठिकाणी आहे, घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया। फार महत्त्वाची अशी ही कृती आहे। चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलाला कागदावर फुलांच्या चित्राची वर्कशीट बनवून द्या। पेन्सिलीने ठिपके जोडून चित्र पूर्ण करण्यास सांगा। आता त्याला त्याच्या आवडीचा रंग भरण्यास सांगा। मुलाला वर्कशीट कशी वाटली, त्याला आनंद झाला का, याचा अनुभव पुढील सभेत सांगा। या पद्धतीने जून महिन्याचा पहिल्या आठवड्याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।